स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट बाही कशा पद्धतीने कट करायची ते सांगणार आहे। तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा कपडा घेतलेला आहे। अस्तरचा जो कपडा आहे तो 4 फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। अस्तरची जी खुली बाजू आहे ते आपल्या साइडने ठेवायची आहे, बंद बाजू जी आहे ती समोरच्या साइडने घ्यायची आहे। सरळ पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। परफेक्ट बाही कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही इंची टेप घ्यायची आहे, इंची टेप घ्यायची आहे। बाहीची जे काही उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे। बाहीची उंची आहे 6, तर मी इथं 6 वर मार्किंग करून घेत आहे। बाहीची उंची आहे 6, मी इथं 7 वर मार्किंग करून घेत आहे। 1 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। कोणती पण तुम्ही बाही कटिंग करा, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं मी स्टेप बाय स्टेप परफेक्ट बाही कटिंग तुम्हाला सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, इंची टेप घ्यायची आहे, दंडघेर टाकून घ्यायचा आहे। दंडघेर आहे 5.5, 5.5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत सरळ पद्धतीने अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, बाहीला आकार देण्यासाठी खालच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। बाहीला आकार देण्यासाठी सरळ पद्धतीने 2.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने पट्टीने इथं सरळ रेष ओढून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सरळ सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, बाही परफेक्ट येते। त्याच्यानंतर इथं बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। चॉकने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। हलक्या हाताने बाहीला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने। सरळ पद्धत आहे ही अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता बाहीचा आकार परफेक्ट आला आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही बाही कटिंग करा, बाहीचे माप घ्या। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, बाहीचा जो फिटिंगचा माप असतो मोंड्याचा तो इथं टाकून घ्यायचा आहे। फिटिंगचा माप आहे 7.5, 7.5 वर मी इथं मार्किंग करून घेत आहे। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेत आहे सरळ पद्धतीने। इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, बाही ज्यावेळेस तुम्ही कट करता त्यावेळेस बाहीचा फिटिंगचा जो माप आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। समोर चालून आपल्याला कन्फ्यूज होणार नाही, कपडा कमी पडणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही लक्षपूर्वक माप टाकून घ्या। त्याच्यानंतर हे जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते सरळ पद्धतीने आपण रेष ओढून घेऊयात। परफेक्ट अशी बाहीचे माप मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 38 साईज बाहीची मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे सरळ पद्धतीने स्टेप बाय स्टेप। 38 साईजचा ब्लाऊज आहे त्याची मी तुम्हाला बाहीची कटिंग सांगितलेली आहे। 38 साईज बाहीची मी तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग सांगितलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा।